राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व्हर हा महाराष्ट्रात दुसराच कोणीतरी चालवतोय असा गंभीर आरोप पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी केला। तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे। एक महिना आधी विधानसभेच्या आणि त्यात कॅटेगरिकली म्हटलेलं आहे की सोयीची नावं ठेवतायत, गैरसोयीची नावं काढतायत, खाली कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत, हिरव्या पेनाने टिक करा, सोयीची असतील ती, गैरसोयीची असतील ती लाल पेनाने टिक करा, लाल पेनाची नावं उडवण्याचा कार्यक्रम झाला। सुषमा गुप्ता नालासोपारा मतदारसंघ या बाईचं नाव दुपारी 3ला होतं, 6ला गेलं, कुणी काढलं हा प्रश्न आम्ही विचारला। 12 ऑगस्टला झालेली ती घटना आहे, पण अद्यापपर्यंत त्यांना माहीत नाही की हे त्यांनी साधी चौकशी केली नाही निवडणूक आयोगाने की हे का झालं, कसं काढलं, कुणी काढलं। हा सगळा लोकशाहीचा खेळ खंडोबा चाललाय। दोन्ही निवडणूक आयुक्तांना आम्ही सांगितले की एक तर इलेक्शन म्हणजे निवडणूक घ्यायची असेल ती निष्पक्षपातीपणाने झाली पाहिजे, नाहीतर इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा, तेवढंच आता राहिलेलं आहे। दोघांशी बोलताना थोडंसं आमच्या लक्षात आलं, मी त्यांचा अपमान करू इच्छित नाही, पण हे जे समोर आमच्या बसलेत ते आयुक्त म्हणून काही त्यांच्याकडे अधिकार आहेत का आम्ही कठपुतळी बाहुल्यांशी बोलतोय आणि त्यांचे दोर वरती कुठेतरी आहेत, ते वरनं जशी बोटं हलतील तशी इकडे हालचाली होतात की काय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।